नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. आज आपण पिठी बघणार आहोत भाताबरोबर खायला आणि सोबतीला गोल भजी किंवा आपली अशी नरम भजी वरून क्रंची अशी बघणार आहोत. आता ही आहे भजीची तयारी. घेतले चण्याचं पीठ घेतलं वाटीभर, त्यात मीठ घातलं आणि हळद घातली आणि असं भिजवून घेतलं पातळसं. हे असं पातळसं आणि थोडंसं असं फेटून घेतलं. आता पिठी म्हणजे आपल्याला कोदाच्या पिठाची पिठी करायची. आता आधी आपण भजीचंच पीठ करूया. याच्यामध्ये बघा चिमूटभर असं सोडा घातला आहे, खायचा सोडा घातला आहे. त्याच्यावरती थोडंसं आपण पाणी घालूया म्हणजे सोडा आपला ॲक्टिवेट होईल, थोडंसं असं त्याचं प्रोसेस होईल असं. आणि मग पुन्हा ते असं मिक्स करायचं. हे असं आपलं भजीचं पीठ आहे. त्यात आता आपल्याला अजून कांदा वगैरे घ्यायचा आहे. तो कांदा आता बघूया आपण. पहिल्यांदा हे असं भिजवून घेऊया. नंतर आपण 2 बारीक कांदे बारीक चिरायचे. त्याच्यावरती मीठ घालायचं आणि ते आपण असे त्याला जरा पाणी सुटेल चुरून ठेवायचे. भजी इतकी टेस्टी होते ना, मस्त होते. तुम्ही करून बघा. अगदी फुली आणि वरून अशी क्रंची आणि आतून अगदी अशी नरम, खूप छान होते. ही अशी भजी ना आमच्या साप्या साईडला दासगाव म्हणून, महाडच्या साईडला दासगाव म्हणून गाव आहे आणि आम्ही तिथे शाळेत जायचो आणि तिथे ही भजी मिळायची. त्यामुळे खूप असं ह्या भजीबद्दल मला खूप असं बोलतात ना आपल्या भावना, ही भजी करताना मला ती एक आठवण झाली. आता आपण ते कांदा त्या पिठामध्ये टाकून ठेवलेला आहे. आता आपण पिठीची तयारी करतो. हे कुळदाचं पीठ आहे, कुळीत असतात त्याचं पीठ आहे हे. मालवणी लोक म्हणजे खूप बनवतात ही पिठी. आणि ह्याच्या मागे पण एक किस्सा आहे. आपण करता वेळ मिळेल तसं सांगू. आधी आपण तुम्हाला सांगूया. ही वाटीभर पिठी आहे, छोटी वाटी आहे. ते खूप असं, हे आता जवळजवळ 3 माणसांसाठी आहे. आणि कांदा कापलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. हे आपली पिठीची तयारी आहे. आणि आता ही मिरची आणि कोथिंबीर ही आपण ह्या भजीत घालायची. याच्यात तिखट वगैरे नाही घालायचं. तुम्ही मिरची कापून घाला, तुम्हाला तिखटासाठी ती घालायची. आणि हे सगळं आता आपण, ही एक तयारी झाली भजीची. आणि आता दोन्ही गोष्टी आहेत त्या पटकन होणाऱ्या आहेत आणि त्या आपल्याला एकाच वेळेला हव्यात. त्यामुळे दोन्ही तयारी चालू आहे. घेताना आपण हे असं पीठ नंतर फेटून घेऊया. आता ते टाकून भजीची तयारी बाजूला करून ठेवली आहे. आता ही आपली पिठीची तयारी आहे. आता हे पीठ आहे ते आपण टोपात घ्यायचं. पिठलं कसं बनवतो, आधी आपण चण्याचं पीठ भिजवतो तसं हे आता जसं भजीचं पीठ भिजवलं ना आपण, तसं हे करून ठेवायचं. याच्यात आपण मीठ घेतलं आणि ते पॉकेट असतं त्याच्यावरती लिहिलेलं असतं त्याच्यात काय काय घेतलं आहे. गरम मसाला घेतला आहे का, तिखट घातलं आहे का, असं काय काय कुळीत पीठमध्ये ना असं घातलेलं आहे. तर माझं अगदी प्लेन आहे, इतकं काय घातलेलं नाही आहे. फक्त धणा जिरा पावडर असं काहीतरी लिहिलं आहे त्याच्यावरती. त्यामुळे आपल्याला तिखट वगैरे ह्याच्यात टाकायचं आहे. ह्याच्या गुठळ्या सगळ्या करून प्लेन असं आपण हे पीठ सरसरीत अगदी आयत्याना करतात तसं पातळ पीठ भिजवायचं आहे. अगदी आयत्या वेळेला तुम्ही येता आणि मग वरणाचा कुकर लावा डाळीचा, मग ते डाळ बनवा, हे सगळं करायला कधी कधी कंटाळा येतो. मग हे असं पीठ असलं तुमच्याकडे आणलेलं कधीतरी आणा आणि मग ते असं करून पटकन करू शकता. आल्या एकीकडे भात घातला आणि ही पिठी बनवली तुम्ही. मग कधी समजा नाही भजी बनवता आली हरकत नाही,
पापड भाजलात, अगदी त्यालाही वेळ नाही तर एखादं वेफरचं पाकिट आणलं आणि खाल्लं तरी चालेल. आता हे असं बघा, आपलं किती छान पातळ पीठ भिजवून झालेलं आहे. अजून याच्यात पाणी जाईल, अगदी पातळ, ते हळूहळू बरोबर घट्ट होतं. आपल्याला वाटेल इतकं पातळ काय. आता कढई तापत ठेवली, त्याच्यामध्ये तेल घालूया आपण. तेल पण अगदी जास्त घालायची गरज नाही, अगदी थोडंसं घालायचं. 2 टेबलस्पून घातलं मी. त्याच्यामध्ये फोडणीला हवं तर जिरं घाला तुम्ही, नाही घातलं तरी चालेल, कारण माझ्या पाकिटवरती धणा जिरा पावडर टाकलेली असं लिहिलं आहे म्हणून मी काय घालत नाही. कढीपत्ता घातला आहे, कांदा फोडणीला घातला आहे आपण. थोडासा कांदा परतला की हळद तिखट घालून घेऊया. काही गरम मसाला वगैरे नाही, कुळीत पण एक असे हे आहे की त्याला स्वतःची छान चव आहे. त्यामुळे कुळाची पिठी, माझा मुलगा म्हणजे आत्ता 40 वर्षाचा आहे. याच्या आधी तो शाळेत जायचा तेव्हा मी त्याला डब्बा घेऊन जायची, तेव्हा मी पिठी भात घेऊन जायची. त्याला पिठी भात न्यायचा आणि पापड तळून न्यायचं की तो डब्बा तिथे बसून खायचा, कारण पिठी भात म्हणजे त्याचा आवडता डब्बा असायचा. व्हिडिओ पूर्ण बघा, कारण हा मस्त मेनू आहे. आता आपण आलं लसूण टाकून सगळं हलवून त्याच्यावरती आपण केलेली पिठी घातली. म्हणजे आमच्याकडे ही किती वर्षापासून पिठी बनते आणि अजूनही त्याच्यासाठीच ही पिठी बनते. त्याच्याबरोबर मी खाते व्यवस्थित. वरून कोथिंबीर घाला, नाही घाला हरकत नाही. छान. आता शिजवताना, ते उकळताना आपल्याला कळेल की किती घट्ट होते. वाटले अगदीच घट्ट होते तर आपण त्याच्यात परत अर्धा पेला पाणी घालायचं, वाटलं आपल्याला तर. थोडंसं पाणी घालूसं वाटते, कारण घट्ट होत जाते. केवढी छोटी वाटी भरून पिठी होती, त्याचं आपल्याला दोघांसाठी तिघांसाठी चालणार आहे, पण दोघांना भरपूर झाली भातासोबत. आता मीठ घातलं. बघा, छान आपली पिठी तयार झालेली आहे. आता इकडे आपण आपलं भजीचं पीठ ठेवलेलं, त्याच्यावरती आपलं आलं लसूण घालायचं राहिलेलं ते घालूया आणि हे पीठही आपण छान फेटून घेऊया. हे पीठ फेटलं की आपण कढई ठेवूया आणि आता आपल्याला ही भजी काढायची आहे. असं 1-2 मिनटं आपण फेटलं ना तर आपली भजी आतून अशी ना जाळीदार होतात, फ्लफी होतात. आता आपण तेल घालूया आणि तेल ना थोडं तापून देऊया आणि ते 2 चमचे तेल आपण या भजीच्या पिठामध्ये घालायचे. हे भजीचं पीठ आपण बटाट्याची भजी करण्यासाठी किंवा वडा करण्यासाठी जसं भिजवतो ना त्या पद्धतीने भिजवायचं, म्हणजे आपल्याला ते हाताने किंवा चमच्याने कढईत टाकता येईल अशा पद्धतीने. आता थोडं आपलं तेल तापून देतोय आपण. तेल तापलं ना की त्यातलं 2 चमचे तेल आपण त्या भजीच्या पिठावर असं गरम गरम तेल त्या पिठावर घालायचं आणि पुन्हा एकदा आपण चमच्यानेच ते पीठ एकाच डायरेक्शनला असं उलटं इकडून असं नाही फिरवायचं,
एकाच डायरेक्शनला फिरवायचं. भजी खाऊन बघा, तुम्ही कधीही विसरणार नाही. अशी छान भजी आहेत ही. आणि तुम्हाला हवंय तर चमच्याने, तुम्हाला हवंय तर हाताने तुम्ही भजी काढू शकता. तेल थोडं अगदीच गरम नको, कारण आपण मगाशी तेल गरम केलं भजीच्या पिठावर टाकायला. आता तर थोडंसं पुन्हा गॅस एकदम कमी करायचा आणि त्याला परत नॉर्मल ठेवायचं. नाहीतर काय होतं, गरम गरम तेलामध्ये भजी टाकले की मग ते लगेच काळे होऊन येतात. आता थोडं तसंच झालं आहे माझं, गरमच तेल आहे, पण तुम्ही ही टीप लक्षात ठेवा. हे बघा, मस्त इतके छान भजी होतात अहो. तुम्ही ही भजी आणि पिठी खाऊन बघा, नाहीतर कधी तुम्हाला पाऊस पडला भजी करूशी वाटली तर अशा पद्धतीने पण करून बघा. मस्त आपली भजी फुललेत, बघितलं ना, कारण आपण तसं पीठ पण फेटलं, गरम तेल घातलं, शिवाय चिमूटभर सोडा पण घातला. मस्त भजी झालेली. आपली पिठी बघितलीत, ती तयार होती. भाताचा कुकर लावलेला आहे मी. आज आमचा पण घाईचाच बेत होता. अशी आपली फुगलेली मस्त छान भजी झालेत, आतून सॉफ्ट, वरून अशी क्रंची. बघा, तुम्हाला दिसत असतील, आणि तेलकटही अजिबात नाही. आता आपण दुसरी बॅच टाकूया. अशा पद्धतीने सगळी भजी तळून घ्या. बघा किती छान. मला ह्या भज्यांवरती खूप प्रेम आहे. ती मला तळताना वगैरे बघून पण खूप मस्त वाटते. अशी आपली छान भजी झालेली आहे. छान अशी थोडा कलर बदलेपर्यंत ठेवा, म्हणजे आतपासून तळली जातील. आता आपली ही भजी आणि ही आपली पिठी बघा कशी भारी झाले. मस्त भात घ्यायचा, बघा गाव, त्याच्यामध्ये पिठी घ्यायची, आणि भजी मस्त ताव मारायचा. व्हिडिओ कशी वाटली, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खरोखरच आवडली असेल तर शेअर करा, करून बघा. आणि आता आपल्या पुढच्या डिशसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे पुढची डिश आपली बघता येईल. पुढची डिश आहे भाजलेल्या वांग्याचं भरीत. नक्की बघा, खूप छान आहे, मिस करू नका.